भगवान की पंढरीनाथ भगवान की पवन सुत हनुमान की शुकाचार्य भगवान की भागवत महापुराण की माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आजचा दिवस मोठा आनंदाचा आहे नाही. आपल्या वारकरी संप्रदायाचं कुलदैवत पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवून कथेला सुरुवात करायची आहे बरं का. साधा झाला दादा, सुरुवातीला श्लोक म्हणत होतो त्यावेळेस बरोबर होतो. आपल्या या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी उभारलेला आहे. सुंदर नियोजन आहे, सुंदर आयोजन आहे. आपण सर्वजण आपल्या जीवनातला वेळ काढून या ठिकाणी हा परमार्थ करत आहात, भगवंताची भक्ती करत आहात, हा सत्संग करत आहात, हा आनंद घेत आहात. फार महत्वाचा आहे बघा. सुंदर कार्यक्रम आहे. 13 वर्षाची ही परंपरा अविरत ही ज्ञानरूपी गंगा 13 वर्षापासून आपल्या या गावामध्ये येत आहे आणि या ज्ञानरूपी गंगेमध्ये आपण सर्वजण स्नान करत आहात, जीवनाचं सोनं करून घेत आहात. खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का. हा परमार्थ माणसानं माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर केला पाहिजे असते. माणसाचा जन्म प्राप्त होऊन जर आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला नाही, सत्संग केला नाही, तर हा देह वाया जाण्याची शक्यता आहे आणि वाया घालवायचा नाही आहे बरं का. पुन्हा पुन्हा माणसाचा जन्म प्राप्त होत नसतो. मग भगवंतानं जर हा नरदेह आपल्याला दुर्लभ असलेला नरदेह जर फुकट देऊन टाकला असेल तर या देहाची सार्थकता कशात आहे हे जाणून घेऊन त्यासाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे. आणि या नरदेहाची इति कर्तव्यता जर कशात असेल तर ते आहे परमात्मा प्राप्तीत. आणि त्याच्यासाठीच आपल्याला परमार्थ करायचा असतो, त्याच्यासाठीच सत्संग करायचा असतो आणि त्याच्यासाठीच ही परंपरा आहे कथा कीर्तनाची. गावोगावी चालू आहे बरं का. हे सगळं त्याच्यासाठीच चालू आहे. आणि आपण सुद्धा कालपासून या कार्याला आरंभ केलेला आहे. आणि म्हणूनच या ज्ञानरूपी गंगेमध्ये, या त्रिवेणी संगमामध्ये आपण सर्वांनी स्नान करायचंय. मी नेहमी सांगत असतो ही कथा सुद्धा त्रिवेणी संगमच आहे. महाराज फार सुंदर वर्णन करतात बरं का, फार सुंदर वर्णन करतात. कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा. देव भक्तानि नाम, 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 देव भक्तानि नाम. हो तेथीचे उत्तम, 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 तेथीचे उत्तम. चरण रज वंदिता, चरण रज वंदिता, चरण रज वंदिता, चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगमा, 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 त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा. कथा ही त्रिवेणी संगमच आहे.
त्रिवेणी संगम आहे. महाराज म्हणतात कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, नाही का, या ठिकाणी देव असतो, देवाचा भक्त असतो आणि देवाचं नाम असतं. म्हणून कथा सुद्धा त्रिवेणी संगमच आहे. आणि या त्रिवेणी संगमामध्ये आपण स्नान करायचं आहे बर का. एक त्रिवेणी संगम तिकडं आहे प्रयागला. आता गेले होते सगळे लोक प्रयागला, तिथं आहे बरं का एक त्रिवेणी संगम. पण त्या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन जर स्नान करायचं असेल तर माणसाकडे 4 गोष्टी पाहिजे, नाही का, 4 गोष्टी. एक समय पाहिजे, एक संपत्ती पाहिजे, एक स्वास्थ्य पाहिजे आणि एक श्रद्धा पाहिजे. या 4 गोष्टीपैकी एका गोष्टीची जरी न्यूनता असेल, कमतरता असेल, तरी माणूस त्या प्रयागला जाऊन त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करू शकत नाही. 4 गोष्टीपैकी एक गोष्टी जरी कमी असली तरी बरं का. समय, संपत्ती, स्वास्थ्य आणि श्रद्धा. एखाद्याकडे वेळ आहे बरं का, शरीरही चांगलं आहे, श्रद्धाही आहे, पण पैसा नाही, तो जाऊ शकत नाही. एखाद्याकडे पैसा आहे, शरीर चांगलं आहे बरं का, पण श्रद्धा नाही, तोही जाऊ शकत नाही. एखाद्याकडे पैसा आहे, श्रद्धा आहे, वेळ आहे, पण शरीर चांगलं नाही, त्याचे हातपाय काम नाही करत, तोही जाऊ शकत नाही. म्हणजे या 4 गोष्टीपैकी एका गोष्टीची जरी न्यूनता असेल, कमतरता असेल, तरी तो त्या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन स्नान करू शकत नाही. म्हणूनच हा त्रिवेणी संगम दरवर्षी आपल्या गावामध्ये येत असतो. आणि इथं काही लागत नाही बरं, काही लागत नाही. फक्त सकाळचे 2 तास काढायचे आणि रात्रीचे 2 तास काढायचे आणि इथं येऊन बसायचं आहे. जास्त काही नाही बरं, जास्त काही नाही. आणि म्हणून तो वेळ काढून या ठिकाणी यायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्नान करायचं आहे. त्या प्रयागला जाऊन त्रिवेणी संगमामध्ये जर स्नान केलं तर कधीतरी फळ मिळेल, ते पुण्याच्या यादीत जमा होईल आणि नंतर कधीतरी मिळेल बरं का. पण इथं तसं नाही आहे. या त्रिवेणी संगमामध्ये लगेच स्नान, लगेच फळ आहे बरं का. मी सांगत नाही. तुलसीदासजी महाराज रामचरित मानसात फार सुंदर वर्णन करतात बरं का. मज्जन फल पेखिय तत्काला, मज्जन फल पेखिय तत्काला, मज्जन फल पेखिय तत्काला, मज्जन फल पेखिय तत्काला. काक होई पीक बक भूमराला, काक होई पीक बक भूमराला, मज्जन फल पेखिय तत्काला, मज्जन फल पेखिय तत्काला. मज्जन फल पेखिय तत्काला, मज्जन फल पेखिय तत्काला. तुलसीदासजी महाराज रामचरित मानसामध्ये वर्णन करतात, मज्जन फल पेखिय तत्काला. या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं की लगेच फळ आहे बरं का. एखाद्या कावड्यानं जर स्नान केलं ना, कावड्यानं, तर त्याची कोकिळा होते बरं का, कोकिळा. या त्रिवेणी संगमामध्ये एखाद्या बगड्यानं जर स्नान केलं ना, तर त्याचा हंस होत असतो, हंस होत असतो. असा आहे बरं का हा त्रिवेणी संगम. आणि हा त्रिवेणी संगम दरवर्षी आपल्या गावामध्ये येतो आणि म्हणून तर आपण वेळ काढून या ठिकाणी येत असतो आणि हा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो बरं का. खूप सुंदर कथा आहे आणि आपल्याला तो आनंद घ्यायचा आहे. काल पहिला दिवस असल्या कारणाने मी जास्त बोललो नाही बरं का. आज आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे ना. पहिल्या श्लोकावर करायचं आहे, दुसऱ्या श्लोकावर करायचं आहे, कथेचा आरंभ करायचा आहे ना. म्हणून भागवताचा पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवताचा पहिला श्लोक आहे बघा.
या पहिल्या श्लोकावर चिंतन करत असताना महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे की सत चित आणि आनंद स्वरूप असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं जर स्मरण केलं तर माणसाच्या जीवनातले 3 ताप जातात म्हणतात बरं का. सत चित आनंद स्वरूप असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं स्मरण जर केलं तर माणसाच्या जीवनामधले 3 ताप जातात म्हणतात. आता माणसाच्या जीवनात 3 ताप असतात म्हणतात. कोणते 3 ताप असतात? 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 ऐकलं का मागच्या वर्षी भागवत? मागच्या वर्षी ऐकलं का? मग प्रत्येकच महाराज या श्लोकावर चिंतन करत असताना 3 ताप सांगतो. कोणते 3 ताप असतात? येत होते का मागच्या वर्षी कथा ऐकायला तुम्ही सगळे? येत होते ना? बरं, मग कोणते 3 ताप असतात? एक हिव ताप असते, एक आणखी 2-3 प्रकारचे आहे ना ते नाही बरं का, ते नाही. या ठिकाणी महाराजांनी जे 3 तापाचं वर्णन केलेलं आहे तर ते हिव ताप, थंडी वाजून ताप, ते बरं का डेंगू मलेरिया ते नाही आहे. या ठिकाणी जे 3 तापाचं वर्णन केलेलं आहे ते खूप छान प्रकारे केलं बरं का. 3 ताप असतात. एक आध्यात्मिक ताप, एक आदि भौतिक ताप असतो आणि एक आदि दैविक ताप असतो. असतो ना? असतो. एक आध्यात्मिक, एक आदि भौतिक आणि एक आदि दैविक. आणि हे 3 ताप प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आहे आणि प्रत्येकाला सारखं दुःख देतात. कशाला म्हणतात आध्यात्मिक, कशाला म्हणतात आदि भौतिक आणि कशाला म्हणतात आदि दैविक? फार सुंदर वर्णन केलं माझ्या निळोबाई महाराजांनी. भूते उपद्रव दिधला ताडीला अथवा निस्तेजिला, तेने चित्ती दाहो झाला आदि भौतिक बोलिला तोटा. इतरांपासून होणारा जो त्रास आहे ना, आसपासच्या लोकांपासून होणारा जो ताप आहे त्याला आदि भौतिक ताप म्हणतात. देही प्रगटे रोग व्याधी तेने आहाली तापे बुद्धी, डोळे न पुरे दुःखावधी आध्यात्मिक विशुद्धी तो ताप. नाही का? या देहाच्या संबंधाने होणारा जो त्रास आहे ना, एखादा रोग असेल, एखादा आजार असेल बरं का, या देहाच्या संबंधाने होणारा जो ताप आहे त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटले झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो आदि दैवताप बोलीजे. नाही का? निसर्गापासून होणारा जो त्रास आहे, जो ताप आहे त्याला आदि दैविक ताप म्हणतात. आणि हे 3 ताप प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आहे, सारखं दुःख देतात, सारखं दुःख देतात. मग या 3 तापापासून जर सुटका करून घ्यायची असेल तर श्रीकृष्णाय वयं नमः, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज या 3 तापापासून सुटका करण्यासाठी देवाचं स्मरणच करावं लागतं का? झाला असेल या देहाला एखादा रोग, मग देवाचं भजन स्मरण चिंतन करायची गरज काय? जाऊ ना आम्ही डॉक्टरकडे, आहे ना जगात डॉक्टर कितीतरी पडलेले आहेत ना. जर रोग झाला असेल, एखादा आजार झाला असेल, एखाद्या वैद्याकडे जाऊ आम्ही. देवाचं स्मरण करायची गरज काय? इतर लोकांपासून जर त्रास झाला, ताप झाला, तर लोकांचा त्याग करू, त्या ठिकाणाचा त्याग करू, देवाचं स्मरण करायची गरज काय? एखाद्या वेळेस निसर्गाचा कोप झाला असेल, नाही आला पाऊस, पुढच्या वेळेस सगळं बरोबर होऊन जाईल, देवाचं स्मरण करायची गरज काय? मी नेहमी सांगत असतो बरं का, अशा लौकिक उपायानं जर या 3 तापापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तर सुटका होईल, पण कायमची होणार नाही. 2 प्रकारची निवृत्ती असते, एक लयरूप निवृत्ती असते आणि एक आत्यंतिक निवृत्ती असते. लयरूप निवृत्ती म्हणजे तात्पुरतं बरं होणं आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कायमचं बरं होणं. माझं समजत आहे ना बोलणं तुम्हाला? बरं का, हे थोडस याच्यावर बोलत असताना जरासं डोक्याच्या वरून जाण्याची शक्यता आहे. पुढे तर मोकळच आहे मग सगळा कारभाराचा. बरं का, जास्त काय असं खोलात जाणारच नाही, मीच जात नसतो बरं का. मलाही काही
त्यामध्ये काही असं हे नाही. मी जसं तुम्हाला समजेल त्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या डोक्यावरून काहीच जाऊ देणार नाही आहे बरं. आणि म्हणून एक लयरूप निवृत्ती आहे आणि एक आत्यंतिक निवृत्ती आहे. लयरूप निवृत्ती म्हणजे तात्पुरतं बरं होणं आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कायमचं बरं होणं. मग कायमची जर या 3 तापापासून सुटका करायची असेल तर श्रीकृष्णाय वयं नमः, त्या परमात्म्याचं स्मरण चिंतन केलं पाहिजे. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं बरं का. दुसऱ्या श्लोकामध्ये गुरुची वंदना केलेली आहे बरं का. यम प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि. भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये गुरुची वंदना केलेली आहे. कोण गुरु? ते गुरु जे आपल्या आईच्या गर्भामध्ये 12 वर्षापर्यंत राहिले होते. काय नाव होतं त्यांचं? आपल्या आईच्या गर्भात 12 वर्ष राहिले होते ना. काय नाव होतं? काय नाव होतं? काय होतं त्यांचं नाव? काय नाव होतं त्यांचं? राजा परीक्षिताला भागवत कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? शुकाचार्यांनी सांगितलं ना. मग तेच शुकाचार्य, तेच शुकाचार्य आपल्या आईच्या गर्भामध्ये 12 वर्षपर्यंत राहिले होते ना. तुळजा मातेच्या व्यास पत्नी माहिती आहे ना आपल्याला. ऐकलं ना भागवत आपण बरं का. व्यास पत्नी तुळजा मातेच्या गर्भामध्ये ही शुकाचार्य 12 वर्षपर्यंत राहिले होते बरं का. आणि तुळजा मातेला त्रास व्हायला लागला की आपल्या पतीच्या जवळ गेली, सांगितलं ना. बघा ना हो, 12 वर्ष झाली मुलगा बाहेर यायला तयार नाही. महाराज मला त्रास होतो ना हो, तुम्ही ज्ञानी आहात ना, करा ना काहीतरी, मुलगा बाहेर आला पाहिजे. व्यास ज्ञानी होते बरं का. त्याने हातामध्ये पाणी घेतलं, गर्भावर शिंपडलं ना. गर्भ व्यासांच्या सोबत बोलायला लागला. व्यासांनी सांगितलं अरे बाहेर ये. आतून उत्तर आलं, कोण म्हणे तू? व्यासांनी सांगितलं मी तुझा बाप आहे, बाप. आतून प्रति उत्तर आलं, महाराज मी कोण्याही बापाला ओळखत नाही म्हणे. अशी तुमच्यासारखे कितीतरी बाप झाले असतील माझे, कितीतरी जन्म झाले असतील, किती बाप झाले असतील. कोणते बाप आहात तुम्ही? सांगितलं राजा मी या जन्मातला बाप आहे म्हणे, या जन्मातलं तुझं. ये बाहेर, माझी इच्छा आहे तुझं तोंड बघायचं आहे, मला खूप जास्त आनंद होणार आहे. अरे ये बाहेर, तुझ्या आईला त्रास होतो ना, ये बाहेर. आतून उत्तर आलं, नाही महाराज मी बाहेर येत नाही म्हणे. व्यासांनी प्रश्न विचारला, का रे, का नाही येत बाहेर? शुकाचार्यांनी सांगितलं मी जर बाहेर आलो तर ती परमात्म्याची माया माझ्यावर प्रभाव करेल, मला संसार करावा लागेल, मला परमार्थ करता येणार नाही, म्हणून मी बाहेर येत नाही म्हणे. व्यासांनी सांगितलं राजा ते तर सगळ्यांनाच करावं लागतं ना रे, बाहेर ये. येतच नव्हते. भगवंताची स्तुती केली बरं का. परमात्मा प्रगट झाले, आम्ही आपलं गाणं मांडलं बरं का. व्यासांनी सांगितलं प्रभू मुलगा बाहेर यायला तयार नाही, काहीतरी करा ना. त्यावेळेस भगवंत बोलायला लागले, सांगितलं बाहेर ये. आतून उत्तर आलं, नाही येणार महाराज. सांगितलं का रे? आतून प्रति उत्तर आलं, महाराज ती भगवंताची माया माझ्यावर प्रभाव करेल म्हणे, म्हणून मी बाहेर येत नाही. भगवंतानं सांगितलं राजा ज्या देवाच्या मायेला घाबरून तू 12 वर्ष आईच्या गर्भात लपून बसला ना, तो देव मी आहे. मी तुला वचन देतो माझी माया तुझ्यावर प्रभाव करणार नाही. हे संपूर्ण जगत त्या मायेच्या अधीन आहे, पण ती माया माझ्या अधीन आहे म्हणे. मी तुला वचन देतो माझी माया तुझ्यावर प्रभाव करणार नाही, ये बाहेर. मग भगवंताचं ऐकलं आणि व्यास महाराजांचा मुलगा आईच्या गर्भातून बाहेर पडला. कसा पडला? हो ब्राह्मणाचे पोरे एका खेळासी भ्याले ते 12 वर्ष लपाले. ब्राह्मणाचे पोरे एका खेळासी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, त्याला गगची पळून गेले. कापत कापत बाहेर आले, त्याला गगची पळून गेले. ऐक खेळ तुझं सांगतो जाणून खेळसी खेळले. ऐक खेळ तुझं सांगतो जाणून खेळसी खेळले.
ब्राह्मणाचे पोरे खेळास घालते 12 वर्षाला पाय रे ब्राह्मणाचे पोरे खेळास घालते 12 वर्षाला पाय रे कापत कापत बाहेर आले हो कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले ऐकत यातच जागतो जाणून मिळसे रे ऐकत यातच जागतो जाणून मिळसे रे ऐकत यातच जागतो जाणून मिळसे रे जाणून मिळसे रे जाणून मिळसे रे व्यासांचा मुलगा शुकाचार्य आपल्या आईच्या गर्भातून बाहेर पडले. नामदेव महाराज खेळ्या नावाच्या अभंगामध्ये वर्णन करतात. ब्राह्मणाची पोरी खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे. एका ब्राह्मणाचा मुलगा असा घाबरला म्हणतात एका खेळाला आणि ती 12 वर्ष आईच्या गर्भात लपून बसला. कोण्या खेळाला घाबरला? कोण्या खेळाला घाबरला? आपण जो खेळ रात्रंदिवस खेळण्याचा प्रयत्न करत आहोत त्या खेळाला घाबरला, ज्याला संसार म्हणतात, ज्याला प्रपंच म्हणतात. शुकाचार्यांसारखा महात्मा या खेळाला घाबरतो. याच्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा खेळ काय सामान्य नाही आहे, नाही का? आहे का सामान्य? नाही आहे ना. तुम्ही सगळे जण खेळत आहात ना, तुम्ही सगळे संसारिक आहात ना, तुमचा सगळ्यांचा अनुभव आहे ना. हा खेळ सामान्य नाही आहे बरं का. दिसायला जरी सामान्य वाटत असेल, असायला मात्र फार कठीण आहे ना. सुरुवातीला बरं आहे 4-6 महिने, वर्षभर पर्यंत, आणि नंतर मग फारच बिकट परिस्थिती आहे. नका 4-6 महिने मोठ्या आनंदाने राहतात, बरं लोक लग्न झालं की नवीन 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 नवीन, आणि मग आमच्याकडे येतात आणि म्हणतात महाराज तुमचंच बरं आहे. ते घे ना आता बरं का. पहिल्यांदा नाही समजलं. फार विचित्र प्रकारचा खेळ आहे. सुरुवातीला बरं आहे बरं का, सुरुवातीला बरं आहे, पण सगळ्यांचा अनुभव आहे तुमचा. मग तुम्ही म्हणाल महाराज एवढा विचित्र प्रकारचा हा खेळ आहे तर मग आम्ही खेळायचा नाही का? आम्ही नाही करायचा का प्रपंच? आम्ही नाही करायचा का संसार? करायचा आहे, करायचा आहे. संसारामध्ये असलं पाहिजे माणसानं. संसार सोडायला शिकवलं नाही आमच्या संतांनी. आमच्या संतांनी पळकुटेपणा नाही शिकवला बरं. नाही सांगितलं त्यांनी की तुम्ही घरादाराचा त्याग करा, बायका लेकरांचा त्याग करा, लंगोट्या लावा जा हिमालयात तपश्चर्या करायला. अजिबात शिकवलं नाही बरं का. सोनी संसारी जीव भे वेगू करी महाराज म्हणतात नाही. कुठेही जायची गरज नाही, कुठेही नाही बरं का. फक्त संसार हा अभ्यासानं केला पाहिजे, युक्तीनं केला पाहिजे बरं का. आणि ते खेळ खेळत असताना जरा सावध असलं पाहिजे बरं का. असलं पाहिजे. कसा खेळला पाहिजे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती तैसे असावे संसारी महाराज म्हणतात. जसं पक्षी अंगणामध्ये येत असतात ना, दाणे टिकतात बरं का, आणि त्यांचं काम झालं की उडून जातात. कधी मुक्काम नाही करत आपल्या घरात. करतात का? नाही करत. तैसे असावे संसारी बरं का. असलं पाहिजे, परंतु आसक्ती नसली पाहिजे. ही आसक्ती माणसाच्या दुःखाला कारण ठरत असते. म्हणून हा खेळ खेळायचा आहे, प्रपंच करायचा आहे, जरा सावध असलं पाहिजे बरं का. चांगल्या चांगल्यांनी हा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. कुणाचाही बजेट बसलेला नाही आहे आमच्या संतांच्या शिवाय. या खेळामध्ये अजूनपर्यंत तरी एकही जण उत्तीर्ण झालेला नाही दिसत. या खेळामध्ये कुणीही विजयी झालेला नाही दिसत आमच्या संतांच्या शिवाय. कारण हे खेळ खेळत असताना ती सावध होती तर का. ते प्रपंचामध्ये होते, ते संसारामध्ये होते, त्यांच्यामध्ये संसार नव्हता. जोपर्यंत आपण प्रपंचामध्ये आहोत, संसारामध्ये आहोत, तोपर्यंत बरं आहे. ज्या दिवशी संसार आपल्यात प्रवेश करेल ना, मग आपली नाव बुडालीच म्हणून समजा. पण आपण संसारामध्ये असलं पाहिजे. संसार आपल्यात येऊ देऊ नका. जरा युक्तीनं खेळा, जरा अभ्यासानं प्रपंच करा. सावध असलं पाहिजे बरं का. थोडस घाबरलं पाहिजे. शुकाचार्य घाबरले. 12 वर्षपर्यंत आईच्या गर्भात लपून बसले.
परकन देवाच्या सांगण्यावरून बाहेर आले आणि नागवेची पळून गेले रे. एक असे पळायला लागले. दिगंबर अवस्था आहे बरं का, 12 वर्षाचं वय आहे, अंगावर एकही कापड नाही. पळायला लागले. व्यासांनी आवाज दिला, शुका थांब. थांबतच नाही. पुढे जायला लागले. व्यास महाराज मागे जात आहे. शुकाचार्य पुढे जायला लागले. व्यास महाराज मागे जात आहे. रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कळेला एक सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या आणि त्या सरोवराच्या काठावरून शुकाचार्य दिगंबर अवस्थेमध्ये जायला लागले. पुढे जायला लागले. मागून व्यास महाराज शुकाचार्यांचा शोध घेत यायला लागले. त्या स्नान करणाऱ्या त्या मुलींनी बघितलं बरं का व्यासांकडे, आणि आपले वस्त्र घेतले ना अशा बाजूला जाऊन अशा लपून बसल्या. व्यासांना आश्चर्य वाटलं बरं का, आश्चर्य वाटलं. रे माझा 12 वर्षाचा तरुण मुलगा, अंगावर एकही कापड नाही, अशा अवस्थेमध्ये या सरोवराच्या काठावरून गेला. तर या स्त्रियांना, या मुलींना त्याच्याकडे बघून काही वाटलं नाही. आणि माझ्यासारखा म्हातारा पुरुष इथून जात असताना यांना लाज वाटावी, काय कारण असेल बरं. गेली बरं का. त्या मुलींना प्रश्न विचारला, का ग आता माझा तरुण 12 वर्षाचा मुलगा दिगंबर अवस्थेमध्ये इथून जातो, तुम्ही स्नान करत आहात आणि अशा अवस्थेत माझा मुलगा जातो इथून, त्याच्याकडे बघून तुम्हाला काही वाटत नाही. आणि माझं वय तुमच्या आजोबाच्या वया एवढा आहे, माझ्यासारखा म्हातारा पुरुष इथून जावा आणि तुम्हाला लाज वाटावी, तुम्ही वस्त्र घ्यावे बाजूला जाऊन बसावं, काय कारण आहे? त्या मुलींनी जे उत्तर दिलं ना, ते उत्तर फार महत्वाचं आहे. त्या मुलींनी सांगितलं, महाराज तुमचा 12 वर्षाचा तरुण मुलगा दिगंबर अवस्थेत इथून गेला, पण त्याच्याकडे बघून आम्हाला काही वाटलं नाही, कारण ते सर्व भूत अंतर्यामी झालेले आहेत म्हणे. त्यांच्या ठिकाणी भेद नाही आहे. मी पुरुष आहे आणि ह्या स्त्रिया आहेत, हा भाव त्याच्या जवळ नाही आहे, म्हणून त्याच्याकडे बघून आम्हाला काही वाटलं नाही म्हणे. पण तुमच्या ठिकाणी भेद आहे, तुमच्या ठिकाणी तो भाव नाही आहे. तुमच्या ठिकाणी भेद आहे की मी पुरुष आहे आणि ह्या स्त्रिया आहेत, हा भाव तुमच्या अंतःकरणामध्ये असल्या कारणाने तुमच्याकडे बघून आम्हाला लाज वाटली म्हणे. प्रकाश शुकाचार्याकडे बघून लाज नाही वाटली, याचं एक कारण आहे की तिथं भेद नव्हता, त्यांच्या ठिकाणी विकार नव्हते, कारण त्यांचं अंतःकरण असं व्यापक होतं, व्यापक मोठं होतं. आणि ज्याचं अंतःकरण असं व्यापक असतं, मोठं असतं ना, तिथं विकार नसतात. बरं नसतात. विकार हे संकुचितात निर्माण होत असतात, संकुचितात. मी नेहमी दृष्टांत देत असतो, ऐका जरा. एकाच नदीच्या पात्रामध्ये, एकाच नदीच्या खालच्या बाजूला एक ब्राह्मण स्नान करत होता आणि त्याच नदीच्या पात्रात वरच्या बाजूला एक परीट गाढव धुत होता वरच्या बाजूला. ते सगळं पाणी असं ते खाली येत होतं, असं नदीनं प्रवाहाने वाहत खालच्या बाजूला ब्राह्मण स्नान करत आहे. पण ब्राह्मणाला त्या पाण्याचं काही वाटलं नाही, त्याच्या गाढवाच्या धुण्याचं काही वाटलं नाही, काहीच वाटलं नाही. त्याचं स्नान झालं. त्यानं ते गंगा लोट्यात घेतली, आपल्या तांब्यात, देवाच्या पूजेसाठी पाणी, आणि असं रस्त्यानं जायला लागला. रस्त्यानं जात असताना एक मनुष्य पुढून येताना दिसला. त्यानं सांगितलं, बाजूला हो, मला स्पर्श करू नको, हे पाणी देवाच्या पूजेसाठी घेऊन जायचं आहे. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, त्याच नदीच्या पात्रामध्ये वरच्या बाजूला एक परीड गाढव धुतो, ते सगळं पाणी इकडे येतं. त्यावेळेस त्या ब्राह्मणाला काही वाटलं नाही, काही वाटलं नाही. याचं कारण काय कारण आहे? याचं कारण एकच आहे की ज्यावेळेस ते नदीमध्ये स्नान करत होता त्यावेळेस ते पाणी व्यापक होतं, ती गंगा व्यापक होती. पण ज्यावेळेस ती गंगा त्याच्या लोट्यात आली ना, तांब्यात, ती संकोचित झाली आणि संकोचित झाल्यामुळे तिथं विकार उत्पन्न झाला. विकार हे व्यापकात नसतो, विकार हे संकोचितात असतो. आमच्या संतांचं अंतःकरण व्यापक होतं. त्यांनी घरापुरता विचार नाही केला, त्यांनी पायापुरता विचार नाही केला, त्यांनी फक्त बायको लेकरांचा विचार नाही केला, म्हणून तिथं विकार नव्हते. आपल्या ठिकाणी विकार आहेत कारण आपण आपल्या घरापुरता विचार करतो, आपण आपल्या पायापुरता विचार करतो. संतांचं तसं नव्हतं. हे विश्वची माझे घर,
या विश्वाला त्यांनी घर समजलं होतं. एवढं मोठं अंतकरण माझ्या ज्ञानोबरायांचं कसा राहणार आहे विकार, कसा राहणार आहे. म्हणून संतांच्या ठिकाणी विकार नव्हते, माझ्या तुकोबरायांच्या ठिकाणी विकार नव्हतेच. त्यांच्या ठिकाणी जर विकार असते तर त्यांच्या जीवनात एक प्रसंग घडला नसता. मी नेहमी सांगत असतो, तुकोबरायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. ज्यावेळेस तुकोबराया घरामध्ये असं भजन करायचे, भक्ती करायची, चिंतन करायचे ना, त्यावेळेस आसपासच्या लोकांना त्रास व्हायला लागला. मी नेहमी सांगत असतो, बऱ्याच लोकांना दुसऱ्याच्या परमार्थाचाही त्रास होत असतो. तसं तर मी लोकांना सावध करत असतो की आपल्या परमार्थामुळे लोकांना, इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेत जा बरं का. आणि आपण 7-7 दिवस भागवत करत असतो आणि सगळ्या गावातच भोंगे बांधलेले आहेत, नाही का. आणि सकाळी 4 वाजतापासूनच मग सुरू करून देत असतो आपण. आणि म्हणूनच बरेच लोक कंटाळलेले आहेत बरं का. परमार्थाला सुद्धा बरेच लोक या भागवतालाही कंटाळलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आता हे झालं सुरू, आता 7 दिवस सकाळपासून रातभरपर्यंत. म्हणून मी नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज आहे त्याच वेळेस आपण त्याचा वापर करायचा आहे. कारण छोटी छोटी मुलं असतात, म्हातारी लोक आहेत, शाळा आहे, अभ्यास आहे, ह्याही गोष्टी असतात ना. म्हणून ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते त्याच वेळेस आपण त्याचाही वापर केला पाहिजे. आपल्या परमार्थामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी कधीतरी घेतली पाहिजे. पण विनाकारणच लोक जर त्या ठिकाणी त्रास देत असेल तर मग त्यांचा प्रतिकारही आपण करायचा असतो. नाही आवडत काही लोकांना बरं का. माझ्या तुकोबरायांचं ते भजन नाही आवडलं बरं का. आणि म्हणून लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तुकोबरायांना वाटलं आता घरी राहून भजन करण्यात काही मजा नाही, आपण भंडाऱ्यावर गेलो पाहिजे. कधी भंडाऱ्यावर जायचे, कधी भामचंद्रावर जायचे, कधी घोराड्यावर जायचे, तिथं जाऊन भजन करायचे बरं का. तिथं जाऊन केलेलं भजनही लोकांना आवडलं नाही. माझे तुकोबराय ज्यावेळेस डोंगरावर जाऊन भजन करायचे, आवडलं नाही लोकांना. मग त्या लोकांनी बरं का एक बाई पाठवली होती तुकोबरायकडे. काय नाव होतं त्या बाईचं? काय नाव होतं? मागे मागे एक सिरियल चालू होती टीव्हीवर, तुकोबरायांच्या जीवन चरित्रावर आधारित एक सिरियल होती ना माग. आता बंद आहे ते, आता नाही. काय नाव होतं त्या बाईचं? तो प्रसंग त्या सिरियल मध्ये दाखवला होता. आम्ही कुठं बघितली म्हणत ती सिरियल. आम्हाला ते हे बाकीच्या फालतूच्या चालू आहे ना पाहणं, तेच पाहिजे. हे कुठं तुकोबरायांचं जीवन चरित्र, ज्ञानोबरायांचं चरित्र दाखवणाऱ्या सिरियल कुठं बघतो आम्ही बरं का. आम्हाला हे फालतूच्या गोष्टी शिकवणाऱ्या सिरियल पाहिजे ना. उठतच नाही बरं का बाया, टीव्हीच्या पुढून उठतच नाही. फार बिकट परिस्थिती निर्माण झाली, त्याचा परिणामही भोगणं चालू आहे बरं. म्हणून तर वातावरण बिघडलेलं आहे आपल्या घरातलं सगळं, नाही का. असं व्हावं नाही बरं का. बघायचंय, ऐकायचंय, पण काय ऐकायचंय आणि काय बघायचंय हे फार महत्वाचं आहे. ज्या सिरियल मध्ये, ज्या सिनेमामध्ये माझ्या ज्ञानोबरायांचं चरित्र असेल, ज्ञानोबरायांचं, नाथ महाराज, नामदेव महाराजांचं, तुकोबरायांचं असेल बरं का, नक्कीच बघितलं पाहिजे. कारण आपल्याला ती माहिती होईल ना, माहिती होईल. पण ते नाही बघत, आपल्याला त्याच्यात रस नाही वाटत ना. आपल्याला ते सासू सुनचं भांडण लावणारे जे सिरियल आहे त्याच्यात आनंद वाटतो बरं का. म्हणून तर तेच प्रकार चालू आहे घराघरात. पटते का सासू सुनेचं? पटते नाही पटत ना. ते सिरियल बघूनच चालू आहे. सिरियल बघूनच चालू आहे. कसे येणार आपण एकत्रित, कसे करणार आपण एकमेकांवर प्रेम, कधी ठेवणार आपला मोठेपणा बाजूला. कारण आपण पाहतच नाही ना चांगलं, आपण ऐकतच नाही ना चांगलं. ऐकलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे बरं, ऐकलं पाहिजे. सिरियल मध्ये हा प्रसंग दाखवला होता. त्या स्त्रीचं नाव महानंदा होतं. महानंदा ती वेश्या होती. वेश्या पाठवली बरं का तुकोबरायांकडे. गेली त्या भंडाऱ्यावर. माझे तुकोबराय बसले होते नामचिंतन करत. गेली ना शी पुढे जाऊन उभी राहिली, विचित्र प्रकारचे हावभाव करायला लागली बरं का. तुकोबरायांनी डोळे उघडले, त्या स्त्रीकडे पाहिलं. तुकोबरायांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. जाईबो तुम्हाते न करी सायास, जाईबो तुम्हाते न करी सायास, जाईबो तुम्हाते न करी सायास, जाईबो तुम्हाते न करी सायास.
सगस जाई होत माते नकडे सायास जाई होत माते नकडे सगस जाई होत माते नकडे सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे आम्ही विष्णुदास तैसे नोहे जाईव तुम्हारे न करी सयास जाईव तुम्हारे न करी सयास जाईव तुम्हारे न करी ज्यावेळेस ती स्त्री तुकोबरायांची पुढे विचित्र प्रकारची हावभाव करायला लागली, इच्छा प्रकट केली ना, त्यावेळेस माझ्या तुकोबरायांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे म्हणून. हे तुकोबरायांच्या तोंडातून हे जे शब्द बाहेर पडले याचं एकच कारण आहे, माझ्या तुकोबरायांच्या ठिकाणी विकारच नव्हते, विकारच नव्हते. आताच्या महाराजाला जर एखाद्या बाईनं म्हटलं तर, आताच्या महाराजाला एखादी बाई आली म्हटलं तर आता जाई हो तू माते नाही आहे, येई हो तू, बर का. कारण असे विकार असे ठासून भरलेले आहे ना आपल्यात, असे ठासून भरलेले आहे. कारण आपण आपल्या पायापुरता विचार करतो, आपण आपल्या घरापुरता विचार करतो, बर का. त्यांनी घरापुरता विचार केला नाही, या विश्वाला आपलं घर समजलं. एवढं मोठं अंतकरण होतं त्या ज्ञानोबा तुकोबरायांचं, म्हणून त्यांच्या ठिकाणी विकार नव्हते. कारण विकार हे संकोचितात निर्माण होतात, व्यापकात होत नाही. तर का माझ्या शुकाचार्यांचं अंतकरण व्यापक मोठं होतं. त्यांच्या ठिकाणी विकार नव्हते, त्यांच्या ठिकाणी भेद नव्हता की या स्त्री आहे आणि मी पुरुष आहे, हा भाव त्यांच्या ठिकाणी नव्हता. म्हणून त्या मुलींना त्यांच्याकडे बघून लाज नाही वाटली. असे अधिकारी शुकाचार्य. व्यासांनी ऐकलं बरं का ते मुलींचं बोलणं, सांगितलं एवढा माझा अधिकारी मुलगा आहे का, मग आता त्याचा शोध घेतला पाहिजे. आवाज दिला रे शुका, थांब. थांबतच नव्हते, जायला लागले, जायला लागले, जायला लागले. एका भयान अरण्यामध्ये प्रवेश केला. आवाज दिला शुका, थांब. शुकाचार्यांच्या बरं का व्यासांच्या हाकेला शुकाचार्यांनी ओ दिलीच नाही. पण त्या जंगलामध्ये जे झाडं झुडं होते, भागवतामध्ये लिहून आहे बरं का, त्या झाडांनीच व्यासांच्या हाकेला ओ दिली. कारण ते झाड आणि शुकाचार्य यांच्यामध्ये भेदच नव्हता. असे अधिकारी असलेले शुकाचार्य, त्या शुकाचार्यांची स्तुती भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये केली आहे बघा, दुसऱ्या श्लोकामध्ये. आणि पुढे भागवताची सुरुवात करत असताना हे भागवत कोणी कोणाला सांगितलं, कुठे सांगितलं, का सांगितलं, फार महत्वाचं आहे बरं का. कुठे सांगितलं, कोणी कोणाला सांगितलं, का सांगितलं, सांगा. कोणी सांगितलं, कुठे सांगितलं, कुठे सांगितलं, कुठे सांगितलं, कुठंच नाही. कुठे सांगितलं बरं का. सूत महाराज नैमिष अरण्याच्या पावन भूमीमध्ये 88,000 ऋषी मुनींना ही कथा सांगत आहे बरं का. द्वापार युग संपला होता आणि कलियुगाला सुरुवात झाली होती, कलियुग होतं. त्या 88,000 ऋषींनी विचार केला होता की या कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य बहुधा कमी वर्षाचं आहे आणि या कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याकडे एखादं उद्धाराचं साधन असलं पाहिजे. मग काय करायचं, तर आपण परमात्म्याची कथा ऐकली पाहिजे, असा संकल्प केला बरं का. त्या 88,000 ऋषींनी नैमिष अरण्याच्या पावन भूमीमध्ये आले, बसले बरं का. इच्छा केली होती आम्ही कथा ऐकली पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेस जर माणसाची इच्छा चांगली असेल, संकल्प जर चांगला असेल ना, तर त्याचा संकल्प पूर्ण करत असतो तो परमात्मा. सूत महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालं बरं का. बसलेले 88,000 ऋषी मुनी उठून उभे राहिले. महत्वाची गोष्ट सांगू तुम्हाला, त्या ठिकाणी बसलेले जे 88,000 ऋषी आहेत ना, सगळे ब्राह्मण आहेत, सगळे ब्राह्मण आहेत. आणि त्या ठिकाणी आलेले जे सूत महाराज आहे, ते सूत महाराज ब्राह्मण नाही. दुसरी गोष्ट, तिथं बसलेले जे 88,000 ऋषी आहेत,
ते सगळे सूत महाराजांपेक्षा वयानं मोठे आहे. सूत महाराज सगळ्यांपेक्षा वयानं लहान आहे, पण सूत महाराजांचं आगमन झाल्याबरोबर सगळेच्या सगळेच उठून उभे राहिले. हा वक्त्याविषयी असलेला आदर आहे बरं का, मी नेहमी सांगत असतो. म्हणून आपली एक प्रथा परंपरा आहे की भागवतामध्ये महाराज आले की सगळेजण उठून उभे राहत असतात, अशी पद्धती आहे ना बरं का. आणि आदर आहे तो, तसं तर गरज नाही आहे आम्हाला त्याची. मी नेहमी सांगत असतो मला तर कशाचीच गरज नाही बरं का, अजिबात नाही, काही गरज नाही बरं का. आणि म्हाताऱ्या लोकांनी तर अजिबातच उठायचं नाहीये. तुम्ही येता इथं बसता, आमची कथा ऐकता, आमच्यासारख्या एका छोट्या मुलाचं ऐकता बरं का, सामान्य माणसं ऐकता, आम्हाला मोठेपणा प्राप्त करून देतात. तुमच्यासारखी मोठी मोठी माणसं येऊन इथं पुढे बसतात 2-2 तास. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे आम्हाला, काही नको, गरज नाही बरं का, मला याची गरज नाही आहे. परंतु तो वक्त्याविषयी आदर आहे ना, म्हणून 88,000 ऋषी असे उठून उभे राहिले बरं का. एक उंच आसन दिलं सूत महाराजांना आणि सगळे बरं का ऋषी असे खाली बसले. मुख्य जो श्रोत आहे त्यांनी प्रश्न विचारला. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथा सार मम कर्ण रसायन. सांगितलं महाराज आता कलियुग आहे, या कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य बहुधा कमी वर्षाचं आहे आणि या कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये आमच्याकडे एखादं साधन असलं पाहिजे उद्धाराचं. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो म्हणे. आम्हाला अशी कथा सांगा जी ऐकत असताना कानाला गोड वाटली पाहिजे आणि नंतर आमचा उद्धारही झाला पाहिजे. मम कर्ण रसायन. बरं का सूत महाराजांना हे प्रश्न ऐकून आनंद वाटला. सांगितलं ऋषींनो, तुम्ही सगळ्या गोष्टीचा त्याग करून या ठिकाणी आलात आणि परमात्म्याची कथा ऐकण्याची इच्छा केली. ऋषींनो, एक सांगू तुम्हाला, माणसानं परमात्म्याची कथा ऐकण्याची इच्छा जरी केली ना, इच्छा विचार जरी केला ना घरी बसून, तरी त्याच्या अंतःकरणात परमात्मा प्रगट होतो म्हणे. असं सूत महाराज 88,000 ऋषींना सांगत आहे बरं का. फक्त ती कथा ऐकण्याची इच्छा जरी आपण केली तरी अंतःकरणात परमात्मा प्रगट होतो म्हणे. कथा ऐकल्यानंतर काय होणार नाही बरं. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, जर घरी आपण विचार केला ना, घरी बसून आता कालपासून कथेला सुरुवात झाली, आपण गेलं पाहिजे, ऐकली पाहिजे, एवढी इच्छा जरी केली तरी अंतःकरणात परमात्मा प्रगट होतो म्हणते. भागवतामध्ये लिहून आहे बघा. मग कथा जर 2 तास सकाळी 2 तास रात्रीचे ऐकले तर काय प्राप्त होणार नाही. म्हणून यायचं आहे बघा, वेळ काढून यायचा आहे आणि हा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. कबीर महाराज सांगतात, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत काम काय संपणार नाहीये. आपण आईच्या गर्भातून बाहेर आल्याबरोबर संसार असा चिकटलेलाच आहे, आपल्याला चिकटलेलाच आहे, ते मरेपर्यंत सोडायला तयार नाही. मग परमार्थ करायचं कधी, त्याच्यातून वेळ काढावा लागतो बरं का, थोडा यावं लागतं आणि हा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून अंतःकरणात परमात्मा प्रगट होत असतो बरं का, असं सूत महाराज सांगत आहे. त्या ऋषींनी सांगितलं, महाराज आमच्या अंतःकरणामध्ये अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे. या बाह्य जगातला अंधकार घालवण्यासाठी तर तो सूर्य समर्थ आहे, पण आतमध्ये असलेला अंधकार बाहेरचा सूर्य घालवू शकत नाही. आणि जोपर्यंत आतला अंधकार नाहीसा होणार नाही तोपर्यंत माणसाला सुखाची प्राप्ती होणार नाही. बाह्य जगातला अंधकार घालवतो तो सूर्य आहे तिकडे, पण आतमध्ये असलेला अंधकार बाहेरचा सूर्य घालवू शकत नाही. आणि आतमधला अंधकार गेल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि आतला अंधकार घालवायचा असेल त्याच्यासाठी भागवत आहे, त्याच्यासाठी सत्संग आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे, त्याच्यासाठी आहे ही परंपरा. सांगितलं महाराज आतला अंधकार गेला पाहिजे, आणि आतला अंधकार घालवण्यासाठी तुम्ही कोटी सूर्यासारखे आहात म्हणे. आम्हाला अशी कथा सांगा, ती कथा ऐकल्यानंतर आमचा उद्धार झाला पाहिजे. सूत महाराजांना आनंद झाला बरं का. सांगितलं ऋषींनो, तुम्हाला मी ती कथा सांगणार आहे. ती कथा जी कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितली होती.